आणि यापुढची बातमी क्रिकेटच्या मैदानात आहे, पण देशाच्या राज्याच्या राजकारणात चर्चेत असलेली। आशिया कपमध्ये भारत पाकिस्तान मॅचवरनं वातावरण तापलेलं असताना रविवारच्या मॅचनं त्यामध्ये आणखी भर टाकली। पाकिस्तानच्या काही खेळाडूंनी भर मैदानात केलेलं वर्तन वादाच्या केंद्रस्थानी येत आहे। पाकचा ओपनर साहिबजादा आणि फास्ट बॉलर हारिस रौफनं मैदानावरती केलेल्या काही ॲक्शन्समुळे भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या। रविवारच्या मॅच दरम्यान मैदानात घडलेल्या कृतींमुळे राजकीय वादालाही फोडणी मिळाली आहे। पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या नापाक हरकती, पाक खेळाडूंनी गाठली खालची पातळी। पाकिस्तानचं शेपूट वाकडं ते वाकडच। आशिया चषक स्पर्धेत सुपर 4च्या सामन्यात भारतानं पाकिस्तानवर 6 गडी राखून दणदणीत विजय मिळून पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली। मात्र या सामन्यात पाकिस्तानी खेळाडूंच्या नापाक हरकती पाहायला मिळाल्या। पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहानने अर्धशतक झळकवताच बॅटनं AK-47 प्रमाणे गोळीबाराची ॲक्शन केली। पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी कशी फायरिंग केली हे जणू फरहानने आपल्या कृतीतून दाखवलं। तर भारतीय संघ फलंदाजी करताना सीमारेषेवर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफने हाताने एअरक्राफ्ट पाडल्याची ॲक्शन करून दाखवली आणि भारतीय प्रेक्षकांना डिवचण्याचा प्रयत्न केला। पाकिस्तानच्या या दोन्ही खेळाडूंनी पातळी सोडून केलेल्या या वर्तनावर सडकून टीका केली जाते। आता तो अगोदर कुठं होता ते पाहावं लागेल। तो काय आतंकवादी होता का काय ते शोध घेऊ आपण त्याचा, आता ते आपण पाहूया। पण या सगळ्या निषेधार्थ गोष्ट आणि योग्य ती दखल BCCI आणि वरचे उच्च ICC घेतील अशी माझी अपेक्षा आहे। मॅचवरच काय कुठल्याही फील्डवर पाकिस्ताननं आमचा नाद करावा, आम्ही त्याला तशाच पद्धतीचं मुळतोड उत्तर देऊ हे भारतानं कायमपणे दाखवलंय। आणि कालचा विजय सुद्धा त्याच्यावरची एक चपराक आहे। नुसतं बॅट उलटी करून दाखवून चालत नाही, तर जिथं छातीवर गोळ्या खायच्या तिथंही आम्ही खाऊ आणि जिथं देशाच्या संरक्षणासाठी धारातीर्थ पडू। पण आमच्या देशावर जर आच आली तर त्याला जशाच तसं उत्तर देण्याची ताकद भारत देश या ठिकाणी राखतो। भारतीय खेळाडूंनी आपल्या मैदानातल्या कामगिरीनं चोख उत्तर देत पाकिस्तानी खेळाडूंची बोलती बंद केली। भारतीय खेळाडूंची कुरापत काढणाऱ्या हारिस रौफला अभिषेक शर्मानं भिडत जशास तसं उत्तर दिलं। पाकिस्तानला धूळ सारल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली। सर, मैं एक्चुअली ये क्वेश्चन के ऊपर एक चीज़ बोलना चाहूँगा। मुझे ऐसा लगता है कि आप लोगों को ये क्वेश्चन पूछने बंद कर देना चाहिए अभी राइवलरी के ऊपर, बिकॉज राइवलरी स्टैंडर्ड राइवलरी एक ही बात है सर। कोई टीम अच्छा क्रिकेट खेले नहीं खेले, मेरे हिसाब से अगर दो टीमें 15-20 मैच खेल रही हैं और उसमें अगर 7 ऑल है या 8-7 से कोई आगे चल रहा है तो उसको अच्छा क्रिकेट खेलना बोलते हैं और उसको राइवलरी बोलते हैं। 13-0, 10-1, मुझे पता नहीं क्या स्टैट है, बट दिस इज नॉट अ राइवलरी एनी मोर। बट या आई फील वी प्लेड बेटर क्रिकेट देन देम। अशा टेन्समुळे मला वाटतं त्यांच्या संघ व्यवस्थापकावरती आहे की त्यांना कसं कंट्रोल करणं आणि त्या खेळाडूंकडनं कसं करून घेणं। मला वाटतं त्यांच्या बोर्डाचा आणि त्यांच्या टीम मॅनेजमेंटचा मोठा हातभार असेल। जसं आपण पाहिलं की आपली टीम मॅनेजमेंट सतर्क असते की कुठेही असं होऊ नये, कारण शेवटी हा खेळ आहे, हा खेळासारखाच खेळला जातो। पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी अशा नापाक हरकती करून क्रिकेटच्या महान परंपरेला गालबोट लावलं। भारत पाकिस्तान सामन्याला विरोध करत असे सामने होऊ नयेत अशी मागणी करणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेनं यावरून BCCI सह जय शहांना लक्ष केलंय, तर भाजपनेही जोरदार उत्तर दिलंय। काल ही कृती केल्यावर सूर्यकुमार यादवनं तो जो कोणी साहिबजादा फरहान आहे ना, त्याच्या कंबरड्यात तिथेच लाथ घालायला पाहिजे। कळलं? हे सगळं या देशाला भोगावं लागतंय ते अमित शहा आणि जय शहा यांच्यामुळे। मी तर आज म्हटलं इतकं महान राष्ट्रकार्य हे लोक करतायत, जय शहाला भारतरत्न दिला पाहिजे। संजय राऊत यांना पाकिस्तान रत्न पुरस्कार दिला गेला पाहिजे, कारण पाकिस्तान रत्न पुरस्कार घेण्याच्या लायकीचेच संजय राऊत आहेत। संजय राऊत ज्या पद्धतीनं पाकिस्तानची दलाली करण्याचं काम करतायत, टीम इंडिया जिंकल्यानंतर तुम्ही ट्विट करणार नाहीत आणि पाकिस्तानचे गोडवे गात बसणार, त्यामुळे संजय राऊत यांना आधी पाकिस्तान रत्न पुरस्कार दिला पाहिजे आणि त्यांची पाकिस्तानमध्ये रवानगी केली पाहिजे अशी माझी या निमित्ताने मागणी आहे। क्रिकेट इज अ जंटलमन मॅन्स गेम असं म्हटलं जातं, पण पाकिस्तानी खेळाडूंना मात्र याचा विसर पडलाय। पण अशा कुरापतखोर पाकिस्तानी खेळाडूंचे दात
भारतीय क्रिकेट संघानं दमदार कामगिरी करत घशात घातलेत इतकं नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोक.